ज्या महाराष्ट्रात एवढी लोक, एवढी तरुण पिढी स्वतःच्या जॉबसाठी, स्वतः 4 रुपये कमवण्यासाठी झडतेत, त्या 400 ते 500 लोकांना बिग बॉस मुंबईला बोलवतं. बर, मुंबई बिग बॉस कोणाला पण नाही बोलवत की आयरा गायरा तू खैरा. त्या व्यक्तीची काहीतरी ओळख असेल महाराष्ट्रात, थोडंफारी काहीतरी असेल म्हणून तर बोलवतो ना. अशा लोकांना बोलून पण बिग बॉस ना त्यांना राहणी खायची व्यवस्था करतो, ना त्यांना पोटभर जेवण देतो. त्यांची मुलाखत जणू काही डिक्टेटर आहे. या भारताच्या लोकशाही देशामध्ये हा मराठी बिग बॉस डिक्टेटर सारखा राहतो दादा. नाही, तुम्ही असं आहे, तुम्ही असं करचाल का, तसं करचाल का, हे असं आहे ते तसं आहे. दादा, मी स्वतः बिग बॉसच्या जी पण क्रिएटिव्ह मीटिंग, ह्याला ऑडिशन म्हणत नाही. बरीच लोक म्हणते तू ऑडिशनला गेला, ऑडिशन नव्हतं. माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे, सर्व पुरावे, सर्व सादर मी तुमच्या समोर करू शकतो. मी हे सर्व पुरावे कोर्टासमोर, पत्रकार परिषदेसमोर आणि वकिलांसमोर पण सादर केलेले आहेत. दादा, बिग बॉसनं हे चुकीचं केलेलं आहे आणि याचं फळ लवकरच बिग बॉसला भेटणार आहे, गॅरंटेड दादा.